नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 10 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. पक्ष चिन्ह गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर. पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेमध्ये सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी. मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यासंदर्भात कायदा करण्यात येणार. अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची आयोगाची शिफारस, सूत्रांची माहिती. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस. सगेश्वऱ्यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम. आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही, जरांगे पाटलांचा इशारा. शिंदेगडाच्या कोल्हापुरातील महाधिवेशनाचा आज दुसरा दिवस. महाधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिंदे आज भाषण करणार. आज आणि उद्या भाजपचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन. राज्यामधून 710 पदाधिकारी जाणार. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार. राज ठाकरे नाशिकमधून लोकसभा निवडणुकांचा रणशिंग फुंकणार. यंदा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार. मनसेकडून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीला वेग. मनसेचे शिलेदार लोकसभेत विधानसभेमध्ये जाणार. नवी मुंबईतल्या कार्यक्रमात अमित ठाकरेंचं वक्तव्य. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस. कर्मचाऱ्यांचा 61 लाख रुपयांचा पीएफ थकवल्यानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून नोटीस. सुनेत्रा पवारांचा शिरूरचा दौरा. शिक्रापूरमधल्या कार्यक्रमात सहभागी. सुनेत्रा पवारांच्या शिरूर दौऱ्यामुळे पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना जोर. पुणे म्हाडा अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची नियुक्ती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती केल्यानं आढळरावांचा शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा. शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिरूर मतदारसंघावर दावा कायम. महायुतीचा शिरूरचा उमेदवार मीच असेल आणि मीच निवडून येणार. पुणे म्हाडा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया. भाजपमध्ये येणाऱ्या काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली आहे. काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपच्या वाटेवर. लवकरच पक्षप्रवेश होणार. भाजप नेते परिणय फुके यांचा मोठा दावा. मला भावी खासदार म्हणून हिणवायचे आणि आता शेवटच्या 10 दिवसामध्ये कोणीतरी दुसराच उमेदवार आणून उभे करायचे म्हणून ठाकरे गट सोडून वंचितमध्ये जात असल्याची बीडी चव्हाण यांची प्रतिक्रिया. शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या मुख्य सभेच्या ठिकाणामध्ये बदल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात. शिवनेरीवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. कोल्हापूरमधल्या शिवसेनेच्या महाधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिंदे भाऊक. श्रीकांतच्या भाषणामुळे संपूर्ण प्रवास झरकन डोळ्यासमोरून गेला. श्रीकांत शिंदेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांचं भावनिक ट्विट. नांदेड परभणी महामार्गावर हिंगोलीजवळ कालपासून मराठा आंदोलन सुरूच. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या वाहनांच्या मोठ्या रांगा. आंदोलक अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम. पुण्याच्या नारायणगावमध्ये जुना पुणे नाशिक महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. नाशिकच्या सटाण्यामध्ये मराठा समाज आक्रमक. आमदार बोरसेंच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. मराठा आरक्षणाची बाजू मांडण्याची मागणी. नागपूरमधील आरटीओ अधिकारी गीता शेजवळचे लाच आणि बंदुकीच्या गैरवापर प्रकरणी निलंबन. शेजवळचा भाऊ देखील आरटीओ अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचं समोर. वाशिमच्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरवली हेडमास्टरांची शाळा. कामामध्ये सतर्क राहण्याच्या हेडमास्टरांना सूचना. पिंपरीच्या रावेतमधील क्रिएटिव्ह अकॅडमी निवासी शाळेच्या बेकायदा बांधकामावर हातोडा. तळमजल्यावरील बेकायदा बांधकाम महापालिकेनं जमीनदोस्त केलं. वर्ध्यामध्ये 2 जणांकडून 4 तलवारी, 5 कुऱ्हाडी जप्त. आरोपी विरोधात वर्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. अवकाळी गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान. पीक विम्याची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या. वर्ध्यातील आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची मागणी. पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला शेतीमालाचा खुला लिलाव. आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या हस्ते भाजीपाला शेतमालाचा खुला लिलावाचा शुभारंभ. शेतकऱ्यांना दिलासा. गोंदियामध्ये माना जमातीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या विरोधात माना जमात आक्रमक. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं धुळे बस स्थानकामध्ये धुळीचं साम्राज्य. प्रवाशांना धुळीचा नाहक त्रास. रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी. वाशिमच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या कचरा डेपोमुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात. सतत कचरा जाळण्यात येत असल्यानं हवा प्रदूषित. वृद्धांसह लहान मुलांना श्वसनाचा त्रास. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून 22 फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक. तारगाव, मसूर, शिरवडे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचं काम होणार. पुणे मिरज दरम्यान 22 फेब्रुवारीपर्यंत गाड्या रद्द. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधल्या बोगद्याचं काम 80% पूर्ण. अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची आपत्कालीन सुविधा बोगद्यामध्ये असणार. मार्च अखेर कशेडी बोगदा दुतर्फा खुला होणार. भंडाऱ्यामध्ये उन्हाळी गहू कापणीला वेग. अवकाळीमुळे धान पिकाला मोठा फटका बसल्यामुळे उन्हाळी गव्हाचं पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा भर.
वाशिममध्ये तूर पिकासह रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू. भुईमूग, उन्हाळी सोयाबीन पिकांसाठी शेतकऱ्यांची. जळगावच्या जामोद तालुक्यामधल्या सुनगावमध्ये कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत पीक प्रात्यक्षिक तसंच प्रशिक्षण कार्यक्रम. शेतकऱ्यांना विविध पद्धतीविषयी सखोल मार्गदर्शन. शेतकऱ्यांना निविदा वाटप. वर्ध्यामध्ये जिल्हा कृषी पशुसंवर्धन आणि वर्धनी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळा. इगतपुरी शहरामध्ये सकाळी अवतरली वासुदेवाची स्वारी. हातामधील टाळ, चिपळ्यांनी आणि अभंगाने वासुदेवानं उपस्थितांना दंग केलं. वाशिमच्या कामरगावमध्ये पाटा, वरवंटा, खलबत्ता असे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा संवाद. कामगारांचा प्रश्न जाणून घेत त्यांच्या कामाची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.